नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे महा टीचर इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की आज पुन्हा एक नवीन जे आलेलं आहे शिक्षक भरतीबाबत, शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबत. बघा, जोपासून आपण टेटची एक्झाम दिली आहे का, तेव्हापासून काही ना काही नवीन नवीन जी आर, काही ना काही नवीन नवीन काही ना काही नवीन नवीन गोष्टी घडतच आहेत या शिक्षक भरतीमध्ये. तसंच आज बघा एक नवीन जी आर आलेला आहे. आजची डेट आहे 18 फेब्रुवारी 2026 ची. यामध्ये हे टॉपिक ह्या कोणत्या टॉपिकवर सहज आहे जी आर अवलंबून आहे ते बघूया आपण. तर हे जी आर कशासाठी आहे? एखादा शिक्षण सेवक इथे दिलेला आहे बघा. शिक्षण सेवकाबद्दलचा जी आर आहे. हे बघा 2000 आणि नवीन म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की 2000 सालपासून ही शिक्षण सेवक योजना लागू झालेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 26 वर्ष चालत आलेली ही योजना. ही योजना शिक्षण सेवक ही पद्धती. आता बघा, आज आपण काय बघणार, महाराष्ट्र शासनाचे शिक्षण सेवक योजनेतील एक अतिशय महत्वाचे आहे ते आपण बघणार आहोत. काय आहे हे जी आर? यामध्ये काय दिलेले आहे स्पष्ट भाषेत एकदम संक्षिप्त मध्ये सांगत आहे. तुम्हाला हे पूर्ण जी आर वाचायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक बनवून टाकेल, ते तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता पूर्ण. पण मी शॉर्ट मध्ये सांगतो. हे बघा, आबासाहेब कवळे हे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने जी आर हा निघलेला आहे. त्या जी आर मध्ये काय दिलेलं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. इथंच पॉईंट कुठेतरी मेन्शन्ड आहेत, सांगतोय तुम्हाला मी. आता काय केलेलं आहे सरकारने, तर ह्याच्यामध्ये जे 18 फेब्रुवारी 2026 जी आर प्रसिद्ध केलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ज्याच्या शिक्षण सेवकाचा सेवक कालावधी सध्या चालू आहे. बघा, शिक्षण सेवकाचा कालावधी सध्याला चालू आहे, पण त्यांना पुन्हा एक्झाम दिली त्यांनी टेट, आणि आता पुन्हा त्यांना त्याच पदावर किंवा त्याच्यापेक्षा खालच्या किंवा त्याच्यापेक्षा वरच्या कोणतंही पद असो, त्या पदावर जर त्याला जॉईन व्हायचं असेल, तर समजा त्यांनी आता सध्याला प्रायमरी टीचर म्हणून पोस्टेड आहे कुठंतरी, तर त्यांना आता 2 इयर कम्प्लीट केलं शिक्षण सेवक समजून घ्या फक्त. आणि आता ते लागला समजा अपर प्रायमरी, किंवा ते आता लागला माध्यमिक शाळेत, हायर स्कूलमध्ये लागला. हायर स्कूलमध्ये लागला तर हे 2 वर्ष शिक्षण सेवकाचे ग्राह्य राहणार, आणि जर प्रायमरी मध्ये लागला तरी ग्राह्य राहणार. असा हा जी आहे सोप्या भाषेत सरळ. तर आता हे जी आर पुन्हा ह्यात काही एवढं नाही आहे जी आर मध्ये. म्हणजे काय सोप्या भाषेत, शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण हो नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना लाभ आणि ते असणार नाही. म्हणजे आता शिक्षण सेवक ज्याचे कम्प्लीट झाले आणि ते पुन्हा जॉईन करायला, तर त्यांना हा लाभ अनुदेय नाही. म्हणजे त्याला पुन्हा पहिल्यापासून शिक्षण सेवक कम्प्लीट करावंच लागेल. असा हा जी आर आहे. पण ज्याचं सध्याला शिक्षण सेवक चालू आहे का, त्याच्यासाठीच हा फायदा आहे. म्हणजे कसं तुम्हाला सांगितलं, जसं की मी 2 वर्ष कम्प्लीट केलं, फक्त आता 1 वर्ष शिक्षण सेवकाचं बाकी होतं आणि त्याने नवीन जागी जॉईन केलं, नवीन शाळेत जॉईन केलं, तर त्याला फक्त हा 1 वर्षाचा शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण करावा लागेल. असा हा जी आर आहे. काही मोठा जी आर नाही, काही नाही. हे सगळं तुम्ही किती काही वाचलं तर फायनल कन्क्लुजन हेच आहे की जितका पहिले सेवा पूर्ण केली, शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण केला, त्याच्या पुढचा जेवढा बाकी त्याला एखादी नवीन शाळेवर त्याने एक्झाम देऊन जॉईन झाला, तर ते पुढे त्याला कम्प्लीट करावं लागेल. हाच जी आर आहे. चला मग, हे तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.